8 तारखेला फलटणला आहे, 9 तारखेला मला तो भोर पुण्याचा तो अलीकडचा बेल्ट आहे आमचा, पलीकडचा आम्ही घेतला आहे आणि अहिल्यानगर असं पश्चिम महाराष्ट्र पूर्ण घेतो. मुंबईची जबरदस्त तयारी मराठीने सुरू केली आणि तुम्हाला भेटून भविष्य त्याचा रेकॉर्ड देख यावेळेस मराठी मुंबईत म्हणजे आपण जे समुद्र म्हणतो ना, समुद्राच्याही अतिपटीत मराठा स्वतःलाच बघणार आहे की आपण इतके विराट रूपात चाललोय. न्याय घेणार 100% यावेळेस आरक्षणाची लढाई जिंकणार. मराठे ओबीसी सगळेची सगळे तुम्हाला 29 ऑगस्टला आलेले दिसते. तुम्ही याआधीही तुम्ही मुंबईला गेला होता, आत्ताही जाणार आहे, पण सुरुवातीला जे तुमचं नियोजन होतं त्याच्यामध्ये आता काय बदल केलेत का त्याच पद्धतीने नियोजन? नाही, फक्त आता वापस यायचं नाही हो बदल, आता माघारी फिरायचं नाही. आणि दुसरं की रूट जेव्हा मी टाकला होता आधी ते अंतरवालीहून शिवगाव पैठण मार्गे पांढरी पळवून अहिल्यानगर, मग आळा फाटा ते शिवनेरी किल्ला आणि माळशेज घाटातून कल्याणहून वाशी असा मार्ग होता. परंतु आता पाणीसाठी पोरं गेले होते मुंबईला, तर त्यांनी सांगितलं की ते माळशेज घाटात इतकं भयंकर रस्ता आहे की एखादी जर गाडी बंद पडली तर गाड्या सगळ्या स्टॉप होणार आहेत. तिला उचलून जरी बाजूला ठेवायचं म्हणलं तरी जागा नाही आहे, लुटीत नेली पंक्चर झाली तरी जागा नाही आहे. आणि 50-60 किलोमीटर असं अंतर आहे की एखाद्याला चहा प्यायचं जरी तलब झाली तरी पिऊ शकत नाही, काहीच नाही मध्ये गावच नाही. तर पोरांचं म्हणणं आहे की आपण शिवनेरीपर्यंत फायनल, आपण शिवनेरून चाकण मार्गे, तळेगाव मार्गे, लोणावळा आणि वाशी, चेंबूर, आझाद मैदान असं जाऊयात. आणखी काय फायनल नाही केलं, पण पोरांचंही म्हणणं ऐकावं लागेल, कारण त्रास व्हायला लागल्यावर लय अवघड असतं. कारण जाणाराला आम्हाला माहिती त्रास किती होतो, इकडून बोलणाऱ्याला काय नसतं की हायती राहून द्या, इतका वळणाचा घाट या नोकरीला आहे. मध्ये यापूर्वीच्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते, परंतु आता जो आपण 29 ऑगस्टचा नारा दिला आहे, या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पक्षातील समाजातील लोकप्रतिनिधी सहभागी होतील असं खात्री वाटते आपल्याला? ती होतील का नाही दादा मला नाही माहिती, पण तुमचा प्रश्न बरोबर आहे, होतील का नाही माहीत नाही, पण त्यांना मोठं करायचं काम आम्ही 6 करोड गोरगरीब मराठींनी केलेलं आहे. आमचं कर्तव्य, आमच्या लेकराचं आता कल्याण होणार आहे गोरगरीब मराठींचे आरक्षणामुळे. आम्ही त्यांना सांगणार आहे तुम्ही या, म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सरपंच, माजी सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, माजी अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही मुंबईला या आणि त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहे. म्हणजे जाहीर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो आम्ही त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत. कोणाला सांगितलंय, पण आम्ही मुंबईला गेल्यावर ते इकडंच गावात आला नाही, ते नगरसेवक असतील, महापौर असतील, नगराध्यक्ष असतील, एकही माणूस सोडला जाणार नाही हे सांगायचा. आणि कोणाला जर सांगण्यात नाही आलं तर या धाराशिवच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्री, नगराध्यक्ष, सभापती, महापौर, नगरसेवक, सरपंच, माजी सरपंच, सदस्य ग्रामपंचायतचे, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळ्यांना आवाहन करून सांगतो, आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणाऱ्या आरक्षणामुळे तुम्ही सगळेचे सगळे मुंबईला या, नाही आल्यावर त्याच्यावर नंतर बघू. लोकसभेमध्ये आपला इम्पॅक्ट दिसून आला, परंतु विधानसभेमध्ये इम्पॅक्ट दिसला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, काय सांगाल? मी विधानसभेत नव्हतोच होता. नाही तुम्ही नव्हता, पण समाज कोणा कुठल्या बाजूला कुठल्या दिशेने झुकणार असतो? ज्यावेळेस आपण मैदानात नाही, समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी त्यांना जे वाटली त्यांनी केलं. लोकसभेला मैदानात होतो, करून दाखवलं. मी थोडा वेगळ्या पद्धतीचा माणूस, मी एखादं बोललो की ते करतो, मी खोटं नाही बोलतो. आता मुंबईत सांगितलं तुम्हाला पहिल्यापेक्षा 5 पट राहील, 5 पट जर पब्लिक पहिल्यापेक्षा दिसली नाही आपलं तोडा नाव बी नाही घ्यायचं. तसंच विधानसभेला आपण नव्हतो, बघूयात ना आता पुढच्या निर्णयाचा आत्ता नाही सांगू शकत, जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावर. पण आमच्यात नसणारा तो आमचा नाही, तो मात्र संदेश येणाऱ्या निवडणुकीत 100%. 29 तारखेच्या मोर्चाची तुम्ही तारीख बऱ्याच दिवसापूर्वी जाहीर केली आहे. आतापर्यंत सरकारकडनं कोणी संपर्क साधला यावेळेस किंवा काही बोलणं कुणाशी होतंय? नाही, संपर्क साधला नाही आणि मी त्याचा विचार पण कधी करत पण नाही. मी आंदोलन करताना उपोषणाला जरी बसलो, आपल्याकडे कोण येईल या दृष्टिकोन ठेवून मी कधीच आंदोलन करत नाही. तसं करणारा माणूस कधी यशस्वी होत नाही, दुसऱ्यावर अवलंबून असतो, येते. मी तसं करत नाही. मला माझ्यावर आत्मविश्वास आहे, मी झुंजणार आणि समोरच्याला हरिणार सुद्धा, ही मला आत्मविश्वास असतो. माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की माझा समाज सगळ्याला झुकवितो. त्याच्यामुळं
आम्ही यायची वाट नाही बघत. आम्ही वाट बघतो आता 27 ऑगस्टची आंतरवलीतून मुंबईकडे निघण्याची, आणि आम्ही निघतोय. ते येतील नाही येतील मला माहित नाही, पण यावेळेस मराठ्यांच्या पदरात आरक्षण असणार आणि गुलाल मात्र ओबीसी आरक्षणातून मराठ्याच्या डोक्यावर पडलेला दिसणार. दादा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आता होणार आहेत, त्यासाठी कुठेतरी ओबीसीचं आरक्षण जे आहे काय ठेवण्यात आले. 27% ओबीसी आरक्षणाचा वाटा सरकारनं त्याच्यासाठी दिलेला आहे. काय नेमकं आपण ते फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्यात काय आता ओबीसी ओबीसी आता आम्ही कोण आहेत ओबीसी चांगलं आहे ना. किती फायदा होईल तुम्हाला आता? मराठा समाज देखील तुम्ही मोठ्या प्रमाणात गेलेला आहे, आपण आंदोलन देखील ओबीसीमध्ये गेलेला आहे, कसा फायदा होईल? व्हायच्या अगोदर कसं सांगता येईल, झाल्यावर सांगणार तुम्हाला आकडा इतके झाल्यावर. आणि ते दिसतंय मीडियाच्या बांधवात दिसतं, सोशल मीडियावरती दिसतं. पण एक सांगतो, आरक्षण मिळाल्यापासून माझ्या समाजाचं लेकराचं खूप कल्याण व्हायला लागलं. नोकऱ्यात आणि शिक्षणात भरपूर पोरं चालले, ती मात्र मला समाधान. 58 लाख नोंदीत 3.25 करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात केले. राहिलेले ह्या 29 ऑगस्टच्या झटक्यात एका रट्ट्यातच घालणार, एक बीट होत नाही. सरकार येऊ दे, त्यांना काय यायचं तरी येऊ दे, फक्त धाराशिवमधून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आता चूक करायच्या आणि आडं पडायच्या भानगडीत सरकारने पडायचं नाही. एकदा झालं बस, सहन केलं, तुम्ही आमचे डोके फोडले, गोळ्या घातल्या, पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. नसता चढचं. दादा, नेमकी आरक्षणाची किती टक्के आरक्षण हवं? आता तुम्ही निघताय नव्यानं मुंबईला, परत नव्यानं सुरुवात करताय. परत प्रश्न हा विचारतो की सरकारला पण हे कळायला पाहिजे किंवा तुमची मागणी देखील कळायला, किती टक्के आरक्षण हवं, कुठल्या कोट्यातून कसं आरक्षण हवं आहे? टक्के फक्के नाही. मराठा हा पूर्वीपासून ओबीसी, आमच्या 100, 150 वर्षाच्या नोंदी नाही. टक्के टक्के नाही, ओबीसीतच पाहिजे ना. आम्ही ओबीसीतच आहे. आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सरसकट मराठवाड्यातला ओबीसी आरक्षण आहे. सातारा संस्थांचं गॅजेट राजेश्री शाहू महाराजांच्या राजांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. हे झाले 2 भाग. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरमुळं नाशिकपासूनचा, मुंबईपासूनचा, अर्ध्या पुण्यापासूनचा खानदेशापर्यंत आता ते भाग तुटला काही वाकीचा, सिलवाशाचा, तिथपर्यंत तो परगाणा होता, सगळे बसते. आणि आमचं 4थं म्हणणं आहे, आम्हाला त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं, त्यावेळेस सिस्टमला आलं होतं 10-12 मंत्र्याचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझी मागणी होती मराठा आणि कुणबी एकच आद्यदेश काढा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आधार लाख. आता 58 लाख नोंदीचा आधार आहे सरकारला कायदा पारित करण्यासाठी. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक ही JR पण घेणार, सगळ्या स्वरीची अंमलबजावणी पण घेणार, आणि 3ही गॅजेटियर घेणार. सगळ्या केसेस पण मागं झालेल्या पाहिजेत सरसकट. आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाचा, त्यांच्या नोकरीचा आणि आर्थिक सहकार्याचा विषय राहिलेला आहे. जे 8-9 मागण्यात ना त्या सरकारच्या पाठ झाल्यात, त्यामुळे सांगून मी बी कदरून गेलो. आता हे शेवटाची आरपारची अंतिम लढाई आहे. मराठा बांधवांना सांगतो, अंतिम आरपारची लढाई. इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे. आता होतो ना भविष्यात त्याचा मराठ्यांचा विजय होणार आहे, याचे साक्षीदार व्हा. प्रत्यक्ष मुंबईत येऊ, जे वाहन असेल ते सुरू करा. आता नवीनच पवारांनी स्कीम काढली, माझ्या कानावर येते मला माहित नाही, एका तालुक्यातून 50,000 गाड्या काढायच्या. आता मला माहित नाही, पण आता जे कानावर येत आहे ते शक्यतो मराठ्याचं खोटं पण येत नाही कधी. मराठ्याचे पोरं करते एकदा तरार लागल्या. कारण कसल्या मतदारसंघात गेलं 1,00,000-1.5 लाख मराठ्यांची लोकसंख्या, लाख बरंच धरा, त्यातल्या अर्ध्या चला 80-90 हजार धरा, अर्ध्या जरी धरलं तरी 50,000 मराठ्याजवळ सहज गाड्या. आपण आपले मोटरसायकल सुरू करायची, मुंबईला निघायचं. ही मोहीम चांगली आहे. फक्त पुन्हा एक सांगतो, गुंतून पडू नका. सणवार एक पोळी खाताल, भजे खाताल, सण पुन्हा येईल, पुन्हा करता येईल. पण नोकरी शिक्षण जर एकदा गेलं ना, आरक्षण जर गेलं ना, उद्या आयुष्याचं लेकरा बाळाचं वाटलं होणार आहे. त्याच्यामुळं सणवार उत्सव करा, पण कमी प्रमाणात करा. आणि आपण सगळे मुंबईकडे चला. 3-4 दिवस गेल्यामुळं समाजाचं कल्याण होणार आहे. तुम्ही सगळेचे सगळे चला, शेवटची फायदा नाही. घेडांना जाऊ दे, आता काय होते घुसा सगळेच मुंबईत येताना आरक्षण घेऊन. जोडूनच प्रश्न आहे, मागच्या वेळी जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्याला ठाण्यामध्ये जो JR दिला, त्या JRात तरतूद होती. मग आता तो JR वेगळा आहे का, आणि आता आपली मागणी जी आहे ती वेगळी आहे का? काय नेमकं थोडं त्याच्यातलं कसं हे आहे? दादा काय असतं, पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठा आणि कुणबी एक.
आणि सगळे सोयरे पण, आणि नुसते मराठीचे घेतलेले नाहीत तर त्या कायद्यानुसार 2012च्या ओबीसीच्या कायद्यानुसार घेतलेले सगळ्यांचे जे ओबीसी आरक्षणाला मान्य आहे. नुसते मराठ्यांचे घेतले असते तर सगळे बाहेर फेकले गेले असते. मग ते विशेष मागासवर्ग असो, मागासवर्ग असो, मागास प्रवर्ग असो, त्याच्यात बसणारे सगळे 27% ते 32% आरक्षणात बसणारे सगळ्यांचे सगळे सोयरे का घ्यायचे? ते सोयरे असे घेता येत नाहीत तर का घ्यायचे? ते त्यांचा व्यवसाय की पोटजाती ही उपजाती. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, कुणबीचे नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली नाही, त्याचा रोटीबिटी व्यवहार पण होतो, त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेच आहेत, व्यवसाय पण सारखेच. मग निकष काय ओबीसी आरक्षणात जाण्याचा? तर ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष, आणि जो गेला नाही त्याचे पोटजात उपजात म्हणून असणारा मराठा, एकच निकष आहेत ना. तो शेती करतो, ह्यो पण शेती करतो. कशावर आधारित दिलंय, काय निकष लावले ते आम्हाला सांगा, आम्ही ते द्यायला तयार आहे. परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीकी जुळते ते सगळे सगळे सोयरे अशी व्याख्या दिलेली, पण सगळे सोयरेच का घ्यायचं तर पुन्हा पॅरेग्राफ दिलेला आहे की ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याचे सोयरे म्हणजे त्याचा आणि त्याचा व्यवसाय एकाचे, त्याची पोटजात उपजात तत्सम म्हणून याला सुद्धा आत घेण्यात यावं अशी ती व्याख्या केलेली. त्याच वेळेस सगळे सोयरे म्हणजे काहीचा अर्थ यालाच काढी देत की आईला जाताच येत नाही, आईच्या नातेवाईकच घेत, म्हणजे बुद्धिभेद करायचा. आम्ही दिलेली, आम्हाला डोकं आहे म्हणून आम्ही दिलेली, व्याख्यान दिलेली नाही. त्यावेळेस तिथं महाराष्ट्रातले अभ्यासक होते. असं माहिती, बरं झालं तुम्ही लय महत्वाचा प्रश्न विचारला, माहिती असली पाहिजे राज्याला सुद्धा. तिथं महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक होते, तिथं सगळे हायकोर्टातले वकील होते, कायद्याचे अभ्यासक होते, घटनेचे पण अभ्यासक होते, सगळे बरेचसे समन्वयक सुद्धा होते. तिथं ज्यांनी पूर्ण हयात आरक्षणात घातले असे सगळे लोक होते. सगळ्यांनी वाचलं ते ठेवायचंय का, सगळ्या सोयरीच्या आधी सूचना कसं आहे काय. जेव्हा सगळे ओके म्हणले तेव्हा पाठ 3-3:30ला हो म्हणले होता. नसतं 11 वाजल्यापासून पाठ 4 वाजेपर्यंत खलबत सुरू होती. त्यामुळे सगळ्या सोयरीची पण अधिसूचना काढली, तिची पण अंमलबजावणी घेणार हे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवायचं. मराठा आणि कुणबी हे पण घेणार, गॅजेट सुद्धा घेणार, मराठवाड्याच्या हैदराबाद गॅजेट सहित पुरं घेणार. यावेळेस मी मुंबई सोडणार नाही, मराठ्यांनी सुद्धा सोडायचं नाही. फक्त मराठ्यांना पुन्हा विनंती आहे, वेळ ओळखत चाला, संकट ओळखत चाला, कधी एकत्र यायचं याचे संकेत समाजाला कळाले पाहिजे. आणि तुम्हाला संकेत देतोय, हीच योग्य वेळ आता मराठ्यांनी मुंबईत 29 ऑगस्टला एकजूट दाखवायची आणि गोरगरीब मराठ्यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायची. मराठा हरवून देऊ नका. शेतकरी मराठा, व्यावसायिक मराठा, डॉक्टर, मास्तर, वकील, छोट्या मोठ्या टपऱ्यावाले, हॉटेलवाले, रिक्षावाले, जीपवाले, टेम्पोवाले, एसटी ड्रायव्हर, कंडक्टर, माथाडी कामगार, डब्यावाले, अख्खेच मुंबईकडे 2-3 दिवस काम पण ठेवा. मुंबईकडे फक्त 29 ऑगस्टला आझाद मैदानाला 10 वाजता आम्ही बसलो, आशीर्वाद द्याल तुम्ही वापस आरक्षण आणायची जबाबदारी आपली. आणि दिलेला शब्द मराठ्यांनो प्रत्येक वेळेस मी पूर्ण केलेला आहे. तुमच्या लेकराच्या बाळासाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी जगतो. तुम्हाला सांगितलं होतं ओबीसी आरक्षणात घालीत 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात घातले. आणि आता तुम्हाला शब्द आहे 100% राज्यातले मराठी आरक्षणात घालणार. फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं. भारतीय जनता पार्टीची वोट बँक जी आहे ती ओबीसी आहे. देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मध्ये मराठ्यांना सरसकट आरक्षण देतील का? आणि दुसरा प्रश्न असा आहे, मुस्लिम आरक्षणासंदर्भात आपलं काय आहे? त्यांनी दिलं नसतं ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या म्हणण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं, पण मराठीच ओबीसी देत. 58 लाख नोंदीचा आता आधार आहे. आमचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, कसं काय देणार नाही? त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही. 1.5-2 वर्ष वेळ दिला. 29 ऑगस्टला 2 वर्ष आंदोलनाला पूर्ण होत आहे. पूर्ण वेळ दिला आम्ही. कुठंही सरकारचे वेटीस धरलं नाही किंवा त्याचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही. त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा, त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा. 2 वर्ष दिला, आता 1 घंटा सुद्धा देत नसतो. एकदा जर मी अंतरवाली सोडली, पुन्हा वेळ नाही, मंत्री येऊ नाही, तिकडे संत्री येऊ नाही तर भंत्री येऊ, पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची वापस फिरत नसती. त्यामुळं फडणवीस साहेबांनी लई डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक जे आर काढावा, गॅजेट लागू करावं, मोकळं व्हावं, आमच्या 8-9 मागण्या देऊन. मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही
याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये. या सरकारमध्ये सर्वात जास्त संख्या जी आहे ती मराठा समाजाची आहे. लोकप्रतिनिधी जास्त आहेत मराठा समाजातील, पण ते का आवाज उठवत नाहीत? समाजाबरोबर काय येत नाही? तीच तर अडचण आहे ना आमची. तिथंच मुळे आधी मी नेमकं आता ते येत नाहीत काय करावं, तीच प्रॉब्लेम आहे. आता ती येत नाहीत त्याला आम्ही काय करावं. पण आता आम्ही सिद्ध केलंय ना, गोरगरिबांची लढाई गोरगरिबांना लढायची, जिंकायची. कोणत्या आमदार मंत्र्याचा ऐकायचं नाही. पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो, जर का एखादा आमदार कोणाला कुजबुजला बी कार्यकर्त्यामार्फत जाऊ नका मुंबईकडे, फक्त मला नाव सांगा, त्याचा बाजार उठेला म्हणून सांगायचं. मंत्री आमदार कुणी पण असू द्या, पण मराठ्यांनी एखाद्या नेत्याचं ऐकून मुंबईला यायचं टाळायचं नाही. स्वतःच्या लेकरा बाळाचं वाटोळं करू नका. मला एक 2-3 दिवसापूर्वी आणखीन एक गोष्ट कळाली. काही जण असं म्हणतात की आमचे 10-5 लाखाचे काम आहे त्यांच्याकडं म्हणून आम्हाला येता येत नाही, आणि किंवा मग विरोध दाखवल्यासारखं करायचं. अरे तू मराठ्याचा आहे, 10-5 लाखासाठी तो एकट्याचं कल्याण गावातल्या मराठीत वाटोळ करतो एकट्यासाठी. हे असले बियारणाऱ्याचे पण नावं सांगा मला. एक जणाचं माहीत झाले, त्याचा बाजार आठवड्यात उठितो मी आज. कारण हे आमच्याच काही मराठींच्या मध्ये नाही, ते 10-5 लाखाचं काम होतं, मला मिळालेलं आहे, त्यांच्यामुळं मग कल्याण होतंय. मग काय करायचं, तो एकट्याचं कल्याण होईल, पण बाकी पुरं गाव मारतो का? 6 कोटी मराठी का फाशीवर देतो का? आणि मराठ्यांनी समजून घ्या, आपला नेता, मग तो नगरसेवक असन, सरपंच असन, जिल्हा परिषदचा मेंबर असन, तो सभापती असन, तो जर तुम्हाला म्हणला मुंबईला नको जायचं, आपलं इकडं सरकारमुळे चांगलं होतंय, आमकं होतंय, सरकारमुळे तो चांगलं होतंय म्हणा, आमचं नाही. तो एकट्याचं कल्याण होईल, पण आमच्या सगळ्या लेकराचं वाटोळं करतो का? तो ह्या संघ राहिल्यामुळे आमच्या पोराचं नोकरी लागणार का? तो ह्यामुळं राहिल्यामुळं आमच्या पोराला शिक्षण मिळणार का? फीसमध्ये माफ मिळणार का? घरकुलं मिळणार का? राज्याच्या केंद्र सिंचनाच्या कृषी योजना मला मिळणार का? पंचायत समिती जिल्हा परिषद योजना मिळणार का? याचं उत्तर आहे नाही मिळणार त्या संघ राहिल्यामुळं. त्याच्यासाठी तुम्हाला आरक्षणाची गरज आहे. सगळ्या सुविधा घेता येतात, नोकऱ्या घेता येतात. हे मराठ्यांनी समजून घ्या. नेत्याचं ऐकून घरी थांबू नका, तुमच्या पोराचं वाटोळं करू नका. आता आणि याला एक जोड आहे दुसरा, मी तेवढं सांगतो आणि थांबतो. याला एक जोड आहे. काही सत्ताधाऱ्यातल्या लोकांचे मला फोन येतात, तुम्ही बघत बसता येऊन बी भेटतात काही, पण काही जरा दबत आहेत. ते फोन करून सांगतात आम्ही तुमचं दिसत नाहीत बा, असे खौटगाडीचं सरकारी. त्याचे जे शब्द ते सांगतो बरं का, मग मी माया परत तोडत मागं लागतात माया. ते म्हणले लय ते खौट आहे, लय ते खुनशी धावण्याचं आहे, ते इकडं तुमचं घेतलं ना ते आमचं काडी घालतंय. आम्ही तुमचं दिसणार नाही, पण मुंबईत आम्ही तुमच्या संग दिसणार. असे सुद्धा मराठी आहेत. सरकारमध्ये काय असतात केंद्र सरकार तालुक्याचे कार्यकर्ते सांगायलो ना, सांगायलो तुम्हाला माहिती. मी नाव भावलं पण होत नसतो, आपलं धडक आहे. त्याचं काय, ते गाव लेवलचे तालुका लेवलचे कार्यकर्ते, त्याचा स्थानिक आमदार तिथून तर नाही घालू शकत. तो घातला म्हणजे मंत्री आला, मग मंत्री आला, मग ते देवेंद्र फडणवीस सांगितलं माझं मंत्री म्हणला. पण खालचे कार्यकर्ते जे असतात ना, जिल्हा परिषदेचे, पंचायत समिती सभापती लेवलचे, म्हणजे जायला 10-5 लाखाचे कामं गुंतलेले, पण आम्ही याला मग अशी तुम्ही आमदारांच्या बाबतीत कोणत्या आमदार सूर जो होता राज्य पातळीवरचा सूर होता राज्यातून वरच्या लेवलवरनं काड्या घातल्या जातात असं तुमचं म्हणणं. काड्या घालणारा कोण काडी किती स्पष्ट बोलण्यासाठी परिचित आहे. मी असं सांगितलं की जे दुसरी बाजू सांगितली तुम्हाला, की मला काय अशा फोन येतात की आमच्यात काड्या घालतात, खुनशी बुद्धीचे आहेत सरकारमधले, मराठ्याचे येऊन सांगतात आम्ही सत्तेत असल्यामुळं, पण आम्ही तुमचा आता दिसणार नाही. आता म्हणजे आम्ही असं फिरतो असे, पण मुंबईत दिसणार, इथं नसणार, पण तिथं असणार, असं त्यांनी येऊ सांगितलं. त्याच्यामुळे मराठी आतून सगळेच पुन्हा एक झालेत. जरी काही दिसत नसले तरी काही काड्या करतात. काड्या करण्याचा बाजार उठायला मी आहे ना. फक्त मराठ्यांना पुन्हा तेच सांगतो की बाबा हो, जर एखाद्या नेत्याचं ऐकता, एखाद्या सदस्याचं ऐकता, तुमच्या लेकराचं वाटत होईल, ते मोठं होईल एकटं. त्याच्या एकासाठी का पुरं गाव मारायचं का तालुका मारायचा? आमदार असेल तर ते एकटा सुधरत. तालुक्यात मी बघा तुम्ही, एक आमदार जर झाला, एका गावात लय झाले तर 2, 100 गाव झालं तर 100-150 लोक सुधारित आहे. ते बी काम दिलेले का, त्यांचं 20-30 लाखाचे काम दिले, तर त्याला आल्याला पाडदा गाड्यातच घाल. तुझी सभा लावली की लाव गाड्या, तुला नव्हतं काम दिलं. मग बरेच सरपंचांनी वावरही केले, बऱ्याच जिल्हा परिषद सदस्यांनी वावरही केलेत. हेच नेते जे तिथं हेच पुन्हा त्याला वाटोळ करतात. त्यामुळे सुधरत कुणी नाही. आरक्षणातून आपले सगळ्याचे लेकर सुधारणार आहेत. आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना सांगतो, सत्ता आली म्हणून लेकरा बाळा नाही सुधारणार. तुमच्या लेकी बाळीचे, तुमच्या पोराचे शापशिवाय खाऊ नका. ते म्हणून बाबा तुमची सत्ता होती,
त्यावेळेस तुम्ही मोर्चात नाही गेलात, आंदोलनात नाही गेलात. मला आरक्षणाची गरज आहे, मला मोठं व्हायचंय, शिक्षक व्हायचं, डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, मला IPS दर्जाचा अधिकार व्हायचंय, IAS व्हायचंय, क्लास 1 क्लास 4चा अधिकारी व्हायचंय. आरक्षण असतं तुम्ही झाले असते. तुम्ही मोर्चात गेला नाहीत म्हणून सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, स्वतःच्या लेकराचं वाटोळ करू नका. तुमच्या स्टेटसप्रमाणे तुम्हाला लेकरं शिकावे लागतील. त्याच्यासाठी आरक्षणाची गरज आहे. तुमच्याजवळ करोडोनी पैसा असला तर फक्त तुम्ही शिकू शकाल, पण 1% जर लेकरं हुकलं तर तुमचं पोरगं तुमच्या डोळ्यात देखता MBBS झालेलं नसणारे, ते कलेक्टर PSI झालेलं नसणारे. चूक करू नका. सत्तेच्या मागं पळून स्वतःच्या लेकराचं वाटोळ कोणी करू नका. अख्खेच्या अख्खे विरोधी असतील, सत्ताधाऱ्यातले मराठी असतील, सगळे मुंबईला चला. शेतकरी मराठा मुंबईला चला, व्यावसायिक मराठी पण मुंबईला चला. तुम्ही मजूर असताल तरी मुंबईला चला. किती दिवस आता कंपन्यात आपण हमाली करायची, किती दिवस आपण आता कंपन्यात काम करायचं. आपल्या लेकरा बाळाची लेकी बाळाचे स्वप्न आहेत की अधिकारी व्हायचं. कधीतरी लेकराच्या सुखाचा विचार करा, समाधानाचा विचार करा. हे मराठ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. हे बघा, मी तळतळीनं तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय मराठा बांधवांनो, तुम्हाला मायबाप मानले आणि तुमचा मुलगा म्हणून तळतळीनं काम करतो. रात्रंदिवस मी रातपाट तुमच्या लेकरासाठी झटतोय. एवढ्या वेळेस फक्त झटून राहा. काही मागत नाही तुम्हाला, 1 रुपया आठवणा मागत नाही. आपण आपल्या गावात गाड्या लावा, वर्गाण्या करा, आपण आपल्या गाड्या सुरू करा आणि मुंबईकडे निघा. एकही मराठ्यांची कर्मचाऱ्याची सुद्धा गाडी घरी ठेवू नका. अधिकारी जरी असेल, एखादा पोलीसमध्ये आहे, एखादा डॉक्टर आहे, एखादा कलेक्टर आहे. अरे आरक्षणात नसलं तर तू झाला कलेक्टर, तो पोरगं नाही व्हायचं. तू पोलीस आहे आणि पोलीस झाला, तू एखादा अधिकारी झाला, तू जिथं लागला तिथं रिटायर होणार, तू बढती मिळणार नाही. आरक्षणाची आवश्यकता आहे. थोडं भानावर आहे सगळेजण. व्यावसायिक असेल एखादा, त्याजवळ करोड रुपये, तू 5 करोड घालशील शिक्षणा, काय उपयोग आहे? 1% हुकलं तर. मी एक उदाहरण सांगतो, फक्त नाव विचारू नका, तुम्ही नावाचं मागा लागत. तुम्हाला एक नाव सांगतो. माझ्याकडे एक माजी मंत्री आला आमच्या तिकडं. त्यांनी सांगितलं पोराची परीक्षा 6 महिन्या अगोदर झाली, 6 महिने त्याचं प्रमाणपत्र निघालं. त्यानंतर आले म्हणे हेच प्रमाणपत्र जर 6 महिन्या आधी निघालं असतं, माझं पोरगं कलेक्टर झालं असतं, लहान पोर. ही सत्य हकीकत. म्हणून मराठा समाजाला माझी वेळोवेळी विनंती आहे, अशी संधी पुन्हा येणार नाही. 75 वर्षात पहिल्यांदाच चालून आली. तुम्ही एकजूट राहिलात म्हणून असेच एकजूट राहा. एवढ्या वेळेस ताकद लावा. आपलं एकमेकाचं पटत नसत, चूक माझी एखादी असू शकते, चूक डोक्यात ठेवू नका, सोडून द्या. पण आरक्षणासाठी जरी एखादी माझ्याकडून चूक झाली असेल, एखादी तुमच्याकडून झाली असेल, त्या चुकीसाठी समाज वायाला जाईल, समाज बरबाद होईल, समाज हरल, असं पाऊल उचलू नका. सगळ्या मुंबईकडे चला. हे आता अंतिम फायदे आरक्षणच मिळवायचं. कोणी येऊ द्या आडवं आणि घुसा एकदा मुंबईत चला. सरकारनं जर स्थानबद्ध किंवा नाकाबंदी केली तर काय इतक्याला करतील? इतक्याला एवढं सोपं आहे. मी सरळ सांगतो मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला एकदा चूक झाली, मला म्हणून झाली म्हणजे मग मी एकदा करायला लागलो ना, मला राग याची इच्छा नसतो. एकदा आमचे डोके फुटले, आज एक गोळ्या आमच्या अंगातल्या निघत, आत्ता सुद्धा अंतरवल्या. माय माऊली आमचा बाजावर झोपून येत. आमच्या काही गुडघ्याचे ऑपरेशन सुरू आहेत. कुणाच्या मांड्याला टाके घेतले, कुणाच्या 34 टाके डोक्यात पडले. ती आमच्या लक्षात पुन्हा येऊ देणार. ती जर विषय लक्षात आला ना, आमच्या डोळ्यात रक्त होतं. कारण आईला मारलेलं तुमच्यात सुद्धा पोलीस नाही बघू शकत. आमच्या मायमाऊल्या मांडीवर लेकरं घेऊन बसले. साहेब ते विषय निघाला ना, माझं काळीच चिरल्यासारखं होतं. कारण बघताना आम्ही डोळ्याने बघत होतो. असं मारत होते की जनावराला मारत, दोन्ही हाताला मारत होते. ज्या ज्यावेळेस त्यांच्या काठ्या मोडल्या हातातल्या, त्यावेळेस त्यांनी इटा नेमल्या आमच्या लोक. आमच्याच इटाने आमच्याच लोकांचे डोके फोडले. ज्या ज्यावेळेस गोळ्या मारायच्या संपल्या, त्यावेळेस त्याने बंदुकीचे उलटे दस्ते करू मारले, म्हणून डोके फाटले लोकांचे. आमचे कुंकर फाटले. एक जण होता आमच्या ताईचं नाक तुटून गेलं. इतके क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला होता. रमेश साहेब तुम्हाला सांगतो, कुणाची चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही. मी आडविलं नामकं करीन, तमकं करीन. राज्यातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. पांढरा रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा. मराठ्यांच्या नादी लागत नाही. गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं. ज्यावेळेस घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर ते भानगड करायला जाता, पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन, त्याची किंमत इतकी भयंकर तुमची असेल, देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार. तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय, धमकी नाहीये, हे तुम्हाला मी समजून सांगतोय. कारण तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या. कारण तुम्हाला जनतेची माया नाही. तुम्हाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरं बाळ कळत नाही, काय कळत नाही. कळत असतं तर आमच्या 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली नसती. इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली. त्या लेकरांचा काय जीव मानला असं. त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालं. म्हणून तुम्हाला सावध करतोय, पुन्हा त्या भानगडीत पडू नका. आई बहिणीवर पोरावर जर हात पाडा ना,
मराठी कोणत्याही लोकाला जातात बरं का फडणवीस साहेब. आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसत. मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझं तुम्ही. मराठ्याचा इथून पुढे नाद करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे दिले. दादा मागे अशी एक चर्चा होती की राज्य सरकार सातारा गॅझेट असेल हैदराबाद गॅझेट स्वीकारायला तयार होतं. तयार होतो अशी चर्चा आहे. नाही हो. शीर्षकांनी मागे नाही काय असतं बरं का. मग मी तुम्हाला मीडियाला का खोटं बोललो ना. तुमचा माहिती एवढा जीवन महा तुमच्या हे का बातमी येण्यापुरतं बोलत नाही काय नाही. आम्हाला जे आमच्या गोरगरिबाचा प्रश्न मीडियावाल्यांना लावून धरला ना, आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचे उपकारच मानतो. प्रत्येक वेळेस मीडिया इतके झटून राहिलेत ते बिचारे की खरं सांगतो त्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण होणार असणार आहे कुठंतरी. इतके झटून राहिले. मी कधीही खोटं बोलत नाही. मला सांगा जर गॅजेट देत होते एका एका नोंदीसाठी तळमळ करतो. काल शिरसाट साहेब दिवसभर बेजार केले मंत्री महोदयाने तुमच्या धाराशिवसाठी. काल दिवसभर आणि लातूर आपले सोलापूरसाठी. काल सोलापूरला मंत्री महोदय शिरसाट साहेबांनी बैठक घेतली. मी एका एका नोंदीसाठी जीव जाळतो समाजात करतो. एवढं मोठं गॅजेट सोडीन मी. मला काय चावत वैदी. पण हे काय आता सरकारकडून बोलायचं म्हणल्याच्या नंतर आमच्यातच राहायचं आणि हळूच तिकडे जायचं सरकारकडून बोलायचं. मला काय अडचण व देत होते. बरं मी पहिल्या दिवसापासून मागणी माहिती तुम्हाला खरं सांगतो. जाऊ द्या तुम्ही विचारलं तुम्हाला टाइम दिसतो आता लय मोठा. हो द्या काय होते मला लय मोठा आहे. तिथं असं ठरलं होतं शंभूराजे देसाई साहेबांनी. बरोबर मराठ्यांनी हे समजून घ्या खोड कोण करतंय. हे मग त्यांना गॅजेट देत होते त्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. हे म्हणले त्याच्यानंतर शंभूराजे देसाई साहेब आले 2-4 महिने आणि त्यांना सांगितलं की तुम्ही गॅजेट का आणणार हैदराबाद. गॅजेट महाराष्ट्र सरकारजवळ आहे का. कोण म्हणतो ते तार फाल्या की गॅजेट देत होते. गॅजेट महाराष्ट्र सरकारजवळ आहे का तर याचं उत्तर आहे नाही. ते हैदराबाद सरकारजवळ आहे. कवा देत होते. तो ह्याजवळ पुस्तक आहेत लय मोठे ते घ्यायला मोकळे येतोय. तो डोक्यावर हिंडी तशीच घेऊन कवर. असं कधी झालंय का. ग्रामसेवक ग्रामपंचायतने ठराव घ्यायच्या आधीच गावात रस्ता झाला. असं कधी झालंय का. नाहीच ना. ते कायद्याला मान्यच नाहीये. मग ते गॅजेट हे हैदराबाद शंभूराजे देसाई साहेबांनी सांगितलं तुम्ही हैदराबादचं गॅजेट का आणत नाही. ते हैदराबादला गेले. त्यांना गॅजेट दिलं नाही कारण तिथल्याने सांगितलं तुमचे मुख्य सचिव पाहिजे. मग आमचे मुख्य सचिव कारण ते 8-9 हजार कॉप्या त्या अटेस्टेड करून द्यायच्या. अत्यावची पुन्हा आठवण करून देतो. बरं झालं विचारलं सरकार बी जागा होईल तुमच्या एका प्रश्नामुळे. मग पुन्हा मुख्य सचिव त्यांनी नेले 2-3 महिन्यांनी आणि आंतरवाली देऊन सांगितलं शंभूराजे साहेबांनी की आता आम्ही 8-9 हजार कॉप्या ऍटिस्टेड करून आणल्या. ते इथं ठुल्या वाचल्या सरकारने अभ्यास केला. पुन्हा समिती आली. समिती म्हणली आम्ही तुमच्याकडून घेत नाही. आम्हाला काय नेमलं मग आम्ही जाऊन आणणार. मग सरकारनं त्या ऍटिस्टेड कॉप्या शिंदे समितीकडे दिल्या. शिंदे समितीने घातल्या. पुन्हा शिंदे समिती गेली त्यांनी गॅजेट आणलं. म्हणजे मधुकरराजे आरगड साहेब जे आयुक्त होते आपल्या मराठवाड्याचे यांनी जाऊन आणलं. पुन्हा त्यांच्या नंतर दुसरी टीम गेली शिंदे समितीची त्यांनी पण आणलं. आता त्याच्यावर 8-9 महिने झाला अभ्यास चालू आहे. झालाय त्यांचा अभ्यास. त्यांचा त्याच्यावरचा अभ्यास पुरा झालाय. आताशी महाराष्ट्रात आणलंय आणि तुम्ही म्हणता देत होते. महाराष्ट्र सरकार जवळच नाही देते कुठून. बरं मी एवढं मोठं एका नोंदीसाठी लढतो. एवढं मोठं गॅजेट सोडायला मला काही येड लागलं का. आता म्हणा हो तुम्ही मला गॅजेट देत होते घेतलं नाही. 17 संस्थांचं म्हणा मी तिन्ही घ्यायला लावले. आता औंध संस्थांच्या नोंदी सुद्धा घ्यायला लावल्या. आता म्हणा आता मराठा समाज मला म्हणू शकतो गॅजेट देत होते घेतलं तर म्हणणं होतं तुम्ही घेता कुठून आणि दिल्यावर मला काय चावत आहे होती दे म्हणून उद्या सकाळी. हा चला काय अडचण कोण आहे त्याला मला दे उद्या सकाळी. असं नाही होत. त्याला त्याच्यावर अभ्यास आता त्याने अहवाल केलाय. सरकारला देते. सरकार ते स्वीकारी. जसे की 58 लाख नोंदीचा अहवाल दिला. तुम्हाला याच्यातले बारकावे सांगतो. आमच्या 58 लाख नोंदी शिंदे समिती मुदत संपत आली होती. शिंदे समितीची अहवाल दिलेला नव्हता. आता त्या अहवाल सुद्धा 58 लाख नोंदीचा दिल्यामुळं आता आमच्या अधिकृत 58 लाख नोंदी झाल्या. देव जरी आला आणि कसला विरोध करणारा त्याचा बाप बी आला आणि त्याचा आजाबी त्यांनी वरून आणला आमच्या नोंदीला आता धक्का लागत नसतो कारण आता त्या अधिकृत झाल्या. तसंच शिंदे समितीकडे गेल्याच्या नंतर गॅजेट त्यांनी अहवाल दिल्यावर आता तो सरकारने स्वीकारायचा असतो आणि मग कायदा पारित करायचा असतो. याच्यापेक्षा अभ्यासक कुणीच नाही. गणिताच्या शिक्षकाने गणिताचाच पिरियड घ्यायला लागतो. इतिहासाच्या शिक्षकाने इतिहासाचा पिरियड घ्यावा लागतो. इंग्लिशवाल्यानेच इंग्लिशचा घ्यावा लागतो. दुसऱ्याने शिकून उपयोग नाही. तुम्ही मी म्हणून काहीच उपयोग नव्हता कारण 2 वर्षात मी बी लई शिकलो. आता काय द्यायचं थोडं त्यांनी शिकेलं मला फडणवीस साहेबांनी त्यांनी सगळ्यांनी कसं आडशे राहतात कसं काय करतात. मी हुकं टाकून थांबून गनिमिकाव्याने 2 पावलं मागं सर शांत राहून गेम कर असं करीत 3 कोटी घातलेत. राहिलेले तुम्हाला 29ला घालतो. फक्त मराठ्यांना पुन्हा शेवटी सांगतो
हात जोडतो तुमच्या लेकरा बाळासाठी, तुमच्याच लेकरा बाळासाठी तुम्हाला हात जोडतो. एवढ्या वेळेस फक्त काम बाजूला फेकून जेवतं ताट बाजूला लोटा. सणवार काही नाही, सगळे मुंबईकडे चला. गणपती उत्सव आहे, मला आधी माहित नव्हतं. 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होते म्हणून मी तारीख धरली होती. गणपती येतात, मी म्हणतो का आपली हिंदू संस्कृती, वारकरी संप्रदाय संस्कृती आपल्या ते करायचं करा. गणपती संघ घ्या ना, आमचं आम्ही घ्यायलो. आंतर म्हणले चलो मुंबई विसर्जन समुद्रात. आपले सगळेच गणपती तिकडे घ्या, का आला ताण. 1 नको 2 नको. मानाचा ग्रामीण महाराष्ट्राच्या मानाचा गणपती या बारीनं मुंबई दिसेल. काय अडचण आहे बा. दादा, आंदोलनापूर्वी जर सरकारनं चर्चेला बोलवलं, काही मार्ग काढतो असं म्हणलं, तुमचा विश्वास असेल तर तुम्ही चर्चा करणार, तयारी असेल चर्चा. तुमच्या पाया पडतो बा. मला चर्चेचा असा कटाळा आलाय. बरं तेच बोलत इतकी बी मी तेच सांगतोय, मराठ्याला आरक्षण ओबीसीतून पाहिजे. ते म्हणते नोंदी सापडून द्या, मग देतो. आता 58 लाख सापड्या, आता बोलायला जागा आहे का. मला म्हणले होते महाजन साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर करायची असेल ती मागणी मान्य, तर आपल्याला पुढे जायला पाहिजे. पुढे गेल्याच्या नंतर मग कायद्याचा काही स्ट्रक्चर असतात, त्या स्ट्रक्चराप्रमाणे करायचं असतं. म्हटलं बरं ठीक आहे बा. मग आता तवा नोंदीत नव्हत्या, आता 58 लाख आहेत. आधार पाहिजे ना, आता किती आधार पाहिजे, ट्रक भरून घेतो खाली. आता 58 लाख म्हणजे बाकीच्याला आरक्षण ओबीसी दिलं, कोणाचा आधार आहे हो. आमच्या 58 लाख नोंदीचा अहवाल आधार आहे. आणखीन काय पाहिजे यांना. चर्चा फरच्या काही नाही, मी कदरून गेलो त्या चर्चेला. डायरेक्ट अंमलबजावणी हाय का नाही मुंबई सोडित नसतो आणि काही करीत नसतं. यांनी केलं ना, मग यांना कळत. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या आधी जाऊन बसते का म्हणजे पोट्टे पाहुणे घरं सापडायला लागलेत मुंबई. काही निरोप काही आले त्याच्या नाही निरोप नाही. मी या दादांना मगच सांगितलं, मी यांनी प्रश्न विचारला होता त्याच वेळेस की मी